चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. आज आपण फक्त गुरुप्रसाद आणि गुरुकृपा आता नामस्मरण चालू असताना दोन शब्द सारखे डोळ्यासमोर येत होते. त्याचा अर्थ मला काही कळाला नाही, पण जसं नामस्मरण पुढं जात होतं तसं त्याचा अर्थ मला थोडा थोडा उलगडायला लागला. स्वामी म्हणतात की मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या शनिवारी आपण शाकंभरी पौर्णिमा झाली. अतिशय सुंदर भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये आईसाहेबांचा गोंधळाचा कार्यक्रम आपल्या इथं पार पडला. आईसाहेब खुश आहेत, स्वामी खुश आहेत, सगळं इथलं जे धार्मिक विधी आहेत हे सगळे काय आहेत, देवाच्या कृपा आशीर्वादाने सगळे आनंदी आहेत. मग हा आनंद त्यांनी कसा प्रगट केला ते मग गुरुप्रसाद. गुरुप्रसाद म्हणजे काय? गुरुप्रसादाचा अर्थ असा स्वामींनी सांगितलं की जे काही आपण मागच्या शनिवारी अचानक आपण गुरुकृपेची सावली, गुरुप्रसादाची सावली म्हणून जे आपण एक छोटी कुटिया बांधतोय, त्या कुटियाचा अर्थ असा आहे की तिथं नामस्मरण होणार. ज्या कोणी भक्ताला तिथं आपण आतमध्ये जपाच्या माळा ठेवणार, ज्या कोणी भक्ताला आतमध्ये एकांतात मेडिटेशन करायचे तिने कधीही येऊन तिथं मेडिटेशन करू शकतो. प्लस ते आपलं गुरुप्रसादाचं साधन म्हणजे काय, दर शनिवारी आपण जे बसतो ते बसताना आपण तिथं आपण काय करणार आहे, मेडिटेशन करणार, नामस्मरणाच्या गोष्टी करणार. तिथं मी स्वतः रोज एक अध्यायाचं वाचन करणार. ज्या कोणा भक्ताला इच्छा राहिली एखाद्या याच्यात, ज्या कोणी भक्ताला तिथं पारायण करायचं तिथं पारायण करू शकते, नामस्मरण करू शकते. आणि ते नामस्मरण इतकं काय मेडिटेशनल राहणार की तिथं जो कोणी काय विचार करून बसलेला असेल, स्वामींच्या समोर तर विषयच नाही. स्वामींच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक नवचैतन्य. स्वामी इथं बसली, स्वामींच्या इथं आल्यानंतर तुम्हाला वेगळी ऊर्जा ही जाणवती. आज मला स्वामी म्हणजे रोजच वेगळे दिसतात, वेगळ्या छटा दाखवतात. आज कोणी असं निरखून स्वामींना बघितलं आहे, आज कोणाला असं काय आज जाणवलं का मला 2 मिनटं कोणी सांगू शकतं का? आज स्वामी काय दिसतात किंवा काय वेगळं दिसतंय का तुम्हाला की तेच तुम्हाला दरवेळेस दिसतात तसे दिसतात? कोणाला सांगता येईल आज काही? नाही, चेहरा वेगळा आहे. तेज असं एकदम गोल चेहरा झाला आहे आज एकदम. तेज वेगळं आहे, अतिशय जबरदस्त आहे. अजून काय जाणवतंय का कोणाला? हसू तर रोज हसू तुमच्या हृदयात जर हसू असेल ना तर स्वामी हसतात, 100% स्वामी हसतात. अजून काय असं तुम्हाला असं वेगळं काही जाणवतंय का? असं कोणी असं मनापासून निरखलंय, स्वामींना बघितलंय आणि बघितल्यानंतर स्वामी असे काय वेगळे वाटतात का? किंवा रोजच्यापेक्षा असं काहीतरी मला आहे ना, मला स्वामी सांगू मी नाही कळालं कोणाला? कळालं कोणाला बोलायचं का अजून? मनात कोणाची इच्छा काही प्रगट करण्याची काही? AI जनरेटेड जसं फोटो करतात ना, AI जनरेटेड फोटो, आज AI जनरेटेड स्वामी दिसतं ते एक काहीतरी वेगळं असं रूप दाखवलं, ते ठेवलंय आणि असं ते सगळ्या याच्यापासून अंतरंगातून थोडेसे बाजूला बाहेर पुढं आलेत आणि ते एकटेच असे उभेत. असं आपलं नाही का, असं AI जनरेटेड एखादा फोटो बनवला आहे आणि तो बनवल्यानंतर तो सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळा जाणवतोय. तसं सगळ्या याच्यामध्ये आतमध्ये ते आज आहेत ना, आज काहीतरी वेगळे रूप घेऊन असे उभे आहेत की असं त्यांचं म्हणायचं उद्देश आहे की आजच नाही, मी आयुष्यभर असंच आहे, पण तुम्हाला मी आज दिसलोय. तुम्हाला काय दिसलं? मी आज दिसलोय. का? तर आपली वृत्ती, आपली छटा, आपले जशा गोष्टी वृत्तीत बदल व्हायला लागेल तसतसे वृत्ती म्हणजे भक्ती, भक्तीत बदल झाला की स्वामींचं रूप तुम्हाला ओरिजिनल दिसायला सुरुवात होती. ह्या छटा मला फार वर्षापासून दाखवतात त्या, पण तुम्ही पण ह्या छटांचा काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. का केला पाहिजे? की तुमची भक्ती कुठपर्यंत हे तुमच्या लक्षात येईल. भक्ती वाढली की स्वामीचं रूप दिसायला सुरुवात होती. भक्ती वाढली, तुमच्या त्या देवावर भक्ती वाढती. तो देव तुम्हाला वेगवेगळ्या रूपात तुम्हाला तो काय करतो? दर्शन देतो. आणि ते दर्शन द्यायचं काम सकल परिवाराला आणि सकल समाजाला हे कोण करतायत? स्वामी करतात. मग स्वामी करतात ते, मग आपण काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. मग भक्ती स्वरूप आपण जे काही करतोय ते स्वामींचा पूर्णपणे आशीर्वाद असल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. मग पूर्ण होत नाही. मागच्या आठवड्यात असं काही डोक्यात नव्हतं.
आपलं फक्त काय करायचं होतं, मागच्या शनिवारी भूमिपूजन करायचं होतं. भूमिपूजन इन द सेन्स काय होतं, चिदंबराची एक सुंदर अशी कुटी आपल्याला बनवायची की ज्याला मेडिटेशनल हॉल आपण म्हणणार, की जिथं बसून काय होतं, इथं आलं तर इथं आल्यानंतर समज कोणी बसलेलं असतं नामस्मरणामध्ये, कोणतरी घंटा वाजवतंय, कोणतरी बडबड करते, कोणतरी काय करतंय, त्याच्याने काय होतं, मनात थोडेसे विचार येतात. तिथं असं रूम आहे, तिथं 2 माळा तुम्ही जाऊन स्वतःच्या उचलायच्या. शनिवारी तर करायचंच प्रत्येकाने, त्याला असं काही नाही, जेंट्स नाही लेडीज नाही असं काही नाही, प्रत्येकाने तिथं बसून एक माळ रोजची आल्यानंतर रोजची शक्य झाली तर ठीक, नाही जमली तर आठवड्याची कमीत कमी 2 माळा तिथं बसून आपल्याला करायच्या. म्हणजे काय होतंय, जसं इथं अंतरंग, जिथं इथं लहरी स्वामींच्या आहेत तिथं पण लहरी झाल्या पाहिजे. का, तुम्ही सगळेजण तुमचे काय तिथं मांडणारे प्रश्न मांडणार आहेत, तुमचे प्रश्न एकांतात मांडले जाणार आहे, तुम्हाला प्रत्येकाला एकांत मिळणार आहे. तुमच्यामध्ये स्वतःला काही इच्छा जागृत आहेत त्या गोष्टी तिथं आपल्या काय केल्या जाणार आहेत, निरसन केल्या जाणार आहेत. मग तिथं काय राहिली पाहिजे, स्वामींची ऊर्जा राहिली पाहिजे. म्हणून आपण ते काय करतोय, स्वामींचं ध्यान केंद्र आपण तिथं काय करतोय, तयार करतोय. मग ते ध्यान केंद्राला स्वामींचा आशीर्वाद कसा मिळाला, फक्त आपण काय केलं, स्वामींना एक नारळ ठेवलं, स्वामींना आराधना केली, स्वामींना सांगितलं की तुमचं काय करतोय, आपण ध्यान केंद्र करतोय. ध्यान केंद्र करतो म्हटल्यानंतर स्वामींनी काय केलं, लगेच काम चालू केलं. आता मला सांगा, मागच्या शनिवारी फक्त काय ठेवलं, आपण 2 टिकाव टाकले, आज कुठपर्यंत काम मांडलं स्वामींनी, वरपर्यंत काम मांडलं. असं स्वामी एक 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 मार्गच लावणार. पण ते करताना आपण काय करणार आहे, हायली पुढच्या 15 वर्षाचं विजन ठेवून आपण ते काय करतोय, आपण ते मेडिटेशन हॉल करतोय. म्हणजे एक 10-12 वर्ष 15 वर्ष आपल्याच्याने तिथं काही बदल घडला नाही तरी चालेल, पण ते कसं झालं पाहिजे, पुढच्या दृष्टिकोनातून एकदम अतिशय सुंदर झालं पाहिजे. उद्या एखादा व्यक्ती आला, एखादा माणूस आला, त्याला वाटलं की मला कुठंतरी निवांत तिथं येऊन पारायण करायचं आहे, तिने पारायण करायचं. आता इकडचा दुसरा जो हॉल आहे आपला पालखी रूमचा, तो आपण काय करतोय, ते पालखी रूमला एक कोपऱ्यातली जागा करतोय आणि बाकीचं हॉलमध्ये फरशी बिरशी घालून एकदम आरामात 10 लोक 20 लोक जरी बाहेर गावरून आले, ज्यांना पारायण करायचं आहे आणि मुक्काम करायचं आहे, त्यांची आपण इथं 100% सोय करणार. ते पण आपण चालू केलं. मग आता हे कोण करतंय, हे सगळं स्वामी करतात. आहे आपल्याकडे काय आहे का हो, काहीच नाही. आपल्याकडं चिदंबरा व्यतिरिक्त काय आहे का, काहीच नाही. नामस्मरणा व्यतिरिक्त काय आहे का, काही नाही. आपल्याकडं पारायणा व्यतिरिक्त काय आहे का, काही नाही. मग आपल्याकडं जे पाहिजे भगवंताला ते आहे. भगवंताला जे लागतंय, भगवंत ज्याच्यामध्ये खुश होतो ती गोष्ट आपल्याकडे आहे. म्हणून भगवंत काय करतोय, कार्य आपलं जोरात चालवतोय. मग आपल्याला दुसरं काही करण्याची गरज आहे, प्रपंचात काहीच करण्याची गरज. प्रपंचामध्ये तर सगळ्यात जास्त नामस्मरण सांगितलेलं आहे. मग प्रपंचात नामस्मरण सांगितल्यानंतर मग प्रपंचामध्ये आपण काय करतो, प्रपंचाचा जितका जास्त विचार करतो, ते विचार करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरूंची प्राप्ती, गुरुप्रसाद, गुरुकृपा याचं जर ध्यान ठेवलं तर गुरूंना काय पाहिजे, फक्त नामस्मरण. गुरूंना तुमच्याकडून काय पाहिजे, नामस्मरण. चिदंबराला तुमच्याकडून काय पाहिजे, नामस्मरण. मग नामास व्यतिरिक्त लाईफमध्ये आपल्याला काही नसावं म्हणून आपण काय करतोय, ती रूम बांधतोय. मग त्या रूम बांधायला आपल्याला काय, एक दिवसेंदिवस जसं पुढं जाईल काम, पुढं जाईल तसं आपल्याला काय लागणार आहे, खर्च लागणार आहे. मग तो खर्च जसं मागच्या आठवड्यामध्ये अचानक लाटे साहेबांनी सुरुवात करून दिली. कोणाच्याच डोक्यात नाही, माझ्याच डोक्यात नाही की असं काही घटना घडल म्हणून. त्यांनी सुरुवात करून दिली की गुरूंच्या आशीर्वाद आणि गुरुकृपेच्या सानिध्यामध्ये माझी पहिली वीट 1100 रुपयाची. मला तो शॉक बसला की ते काय विचार आपल्या डोक्यात धरलेला नव्हता. पण जसं पुढं जाईल तसं प्रत्येकाने मी हे माझं ते करत सगळं काही जवळपास 70-80% काम. मग आता 70-80% काम स्वामींनी ओढलं आहे. मग स्वामींनी ओढलं म्हटल्यानंतर आपण पण काय केलं पाहिजे की गुरुचा प्रसाद आणि गुरुकृपेची छाया जर आपल्या डोक्यावर पाहिजे तर आपल्या पण प्रत्येकाने आपल्या नावाची एक वीट काय लावली पाहिजे, तिथं लावली पाहिजे. कारण का की एक वीट आपली जर लागली तर आपलं आयुष्यभर ज्या वेळेस आपण इथं येऊ, ज्या वेळेस आपल्या पाहुण्यांना सांगू, ज्या वेळेस आपल्या नातवंडांना सांगू, तर काय म्हणणार, माझ्या
गुरुकृपेची एक वीट माझी इथं स्वतःची लागली. आणि हीच ती कुठे आहे. इथंच काय होतंय, आतमध्ये बसून प्रत्येकाचं काय होतंय, शंकेचं निरसन होतंय. मी इथंच बसून माझ्या आयुष्याचं कल्याण झालं, मी इथंच बसल्यानंतर माझं काय झालं, लग्न झालं, मी इथंच बसून मला मूलबाळ झालं, मी इथंच बसून माझा संसार वाढला, मी इथंच बसून माझ्या घरातल्या कटकटी बंद झाल्या, मी इथंच बसून मला जे पाहिजे ते मिळालं, मी इथंच बसून मला टेंडर मिळाले, मला इथंच बसून मी काय झालोय, ह्या संसारातून, या प्रपंचाच्या गाडग्यातून मला भगवंतानी नेटकं काय केलंय, बाजूला नेलं. मग हे जर करत असताना जी जर आपल्याला ज्या जागेत आपल्याला वास्तव्य करायचं आहे, ज्या जागेत आपल्याला बसायचं आहे, आपल्याला स्वतःचं घर बांधायचं आहे, आणि ते घर बांधताना आपण जसं जीवापाड जीव लावून ते घर बांधतो, तसं जीव लावून आपल्याला काय करायचं आहे, ती गुरुकृपेची छाया आपल्या डोक्यावर घेऊन चालायची. प्रत्येकाला एक सांगणं आहे, फुल नाही फुलाची पाकळी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही नाही काही बदल घडत जातील, आणि ते बदल घडत असताना चमत्कारानंतर तुम्ही नमस्कार करायला लागलेले आहात. तुमच्या आयुष्यात चमत्कार दिलाय म्हणून स्वामींनी नमस्कार करायला लावलाय. असंच करत 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 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंची कृपा, गुरूंचा प्रसाद याचा लाभ आयुष्यभर घेत राहावा. नामापरता मंत्र नाही, वेदशास्त्र देते युगाई, या मंत्राचा उल्लेख करत करत आपण नामस्मरणाचा काय केला पाहिजे, एक आलेख नेला पाहिजे. इतका वरती आलेख गेला पाहिजे आपला नामस्मरणाचा, की आपल्या आलेखाला कुणी हात लावता कामा नाही. फार उंच जायला पाहिजे. मी म्हणतो हिमालयाच्या उंची एवढं जाऊन उभं राहायचं का? हिमालयाच्या उंची एवढं हिमालय सर करता येईल का? नाही करता येत. का नाही करता येत? काही ठिकाणापर्यंत जाऊ शकतो, वरपर्यंत जाऊ शकतो का नाही? हिमालयाच्या उंचीपेक्षाही उंची झाली पाहिजे आपल्या नामस्मरणाची, जेणेकरून भगवंताला सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझा भक्त एवढा भक्ती करतोय, त्याच्यासाठी तिने काय मागल ते इथं डोकं टेकवलं की त्याला मिळालं पाहिजे. हीच उद्देश घेऊन आपण हा कार्य चालवलेलं आहे. दुसरा काही उद्देश नाही आपल्याला. आलेल्या प्रत्येक माणसाचं कार्य, माणसाचं ध्येय, माणसाचे विचार हे काय झाले पाहिजे, शुद्ध झाले पाहिजे. हे विचार घेऊन आपण कार्य करतोय, आणि तेच विचार घेऊन आपण 6 कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञ सोहळा हा आपण 1 वर्षापूर्वी विचार करून श्री क्षेत्र कवठा, जसं आपल्याला देशवंडी तसं आपण कवठ्यामध्ये मंदिर बांधलंय. त्याच्यामध्ये आपण विचार केला होता की आपण काय करूया, 6 कोटी नामस्मरण करूया आणि त्याचा यज्ञ करू. असं बोलता 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 ते म्हणतात ना, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. आपलं एक छोटंसं रोप लावलं होतं देशवंडीला, त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. तसंच आपण एक छोटंसं रोप लावलं आहे कवठ्याला, त्याचं काय होत चाललं आहे, हळूहळू वटवृक्ष व्हायला लागले. काय आहे, तुम्ही कोण आहेत? देशवंडी, श्री क्षेत्र देशवंडी काय आहे, एक महासागर आहे. त्या महासागराला बाकीच्या साईडच्या ज्या नद्या आहेत, त्या नद्या काय करायला पाहिजे, तुम्ही पोटात घेऊन चाललं पाहिजे. मग जर नद्या मोठ्या झाल्या तर महासागर काय होतोय, मोठा होतो. तुम्ही एकटे मोठे होऊ शकता का? नाही होऊ शकत. तुम्हाला ह्या उपनद्या ज्या असतात त्यांना पण काय करावं लागतं, मोठं करावं लागतं. जसं कवठा आहे, वाघोली आहे, चांदा आहे, वैजूबाबुळगाव आहे, शेवगाव आहे, त्याच्यानंतर लोसर खांडगाव आहे, त्याच्यानंतर पाथर्डी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडचे गाव आहेत, तांबेरे आहेत, टाकळीमिया आहे, त्याच्यानंतर वाघाचा आखाडा आहे, त्याच्यानंतर राऊरी आहे, देशवंडी आहे, तमनर आखाडा आहे, गोटुंबा आखाडा आहे, उंबरे आहे. आपल्याकडून सगळीकडून काय येतात, लोक येतात. वांबोरी आहे. कोणाच्या गावाचं नाव चुकून माकून राहिलं तर असं वाईट वाटून घेऊ नका, मी आपलं फक्त बोलत चाललो आहे. काय आहे, एखाद्या म्हणायच्या माझ्या गावाचं नाव नाही घेतलं, माझ्या गावातून लय लोक येते पण माझं नाव घेतलं नाही, असं काही नाही. प्रत्येकाचं आहे. अहिल्यानगर सगळ्यात टॉपचा विषय चालला आहे. नगरमधून, अहिल्यानगरमधून पण मोठ्या स्वरूपात कार्य आमचे आवारे सर झाले, कोतकर झाले, खैरे झाले, तुझं काय नाव, सातपुते झाले. ह्या सगळ्या लोकांनी अतिशय सुंदर कार्य चालवलं आहे. प्रत्येकापर्यंत चिदंबर नेतात आहे, प्रत्येकापर्यंत जात आहेत. अबा हार्ट ऑफ सिटी अहिल्यानगरमध्ये आपण जर घुसलो तर आपल्याला कुठं मागं पुढं पाहायची गरज पडत नाही. तर त्यांची इच्छा भरपूर आहे मी जावं, पण मला काय तेवढा वेळ नाही. चिदंबर ज्या दिवशी आज्ञा करील त्या दिवशी आपण पण अहिल्यानगरमध्ये स्वतः घुसल्यानंतर मग आपण एकदा घुसलं की आपलं काय आहे, अवघड आहे. एकदा एखाद्या गावात घुसलं की आपण गावच घेऊन येतो इथं. त्यामुळं आपण घुसलो की घुसलो असं आपलं कार्य स्वामींचं आहे. त्याच्याबरोबरीनं आपण काय चाललं आहे, 6 कोटीचं वेळ कमी राहिला आहे. 6 कोटी नामस्मरण तर झालं आहे, पण जपयज्ञ सोहळा आहे 26, 27, 28 फेब्रुवारी, 1 मार्च पूर्ण होती. ते कार्य अफाट मोठं आहे.
त्या कार्याला खर्च पण सगळ्यात जास्त आहे. मग त्या कार्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येकाने स्वतःहून, मी म्हणत नाही गडबड आहे कोणाचं काय आहे, 100 रुपये द्या, 50 रुपये द्या. माझं असं मत आहे, तुम्ही स्वतःकडं कमी असतील पण तुम्ही प्रत्येक जणाचं, माणसाकडं 100 मित्र असतात. मी म्हणतो 100 मित्रातले फक्त आपल्या अपेक्षा काय, 20 मित्रांकडून 100 रुपये घ्या. आता आमच्या अहिल्यानगरच्या ग्रुपने सांगितलं 15 तारखेचं इलेक्शन झालं, 16 तारखेला निकाल लागला की 19-20 तारखेला मिटिंग सेपरेट कावठ्यावाल्यांची यांची ठरवायची. त्यांनी त्यांच्या स्वरूपाने तिकडे जाऊन सगळीकडे फिरून त्यांचं काम करायचं. असं प्रत्येक गावाने ठरवा, त्यांची सेपरेट एक मिटिंग घ्या आणि त्या कावठ्यावाल्यांशी संपर्क करून आपण काय केलं पाहिजे, आपण त्या कार्याला हातभार लागला पाहिजे. एक लक्षात ठेवा, तो 6 कोटी शिवचिदंबर नामजप आहे. 6 कोटी नामस्मरण तुम्ही करू शकता का या जन्मात? नाही करू शकत. मग तुमचा 1 रुपया जरी इथं गेला, तुम्ही 6 कोटी नामस्मरणाचं पुण्यामध्ये तुमचा काय राहिला, खारीचा वाटा तुमचा झाला. आणि एक लक्षात ठेवा, राम सेतू बांधला गेला. राम सेतू कोणी बांधला सांगा बरं? नाव आहे का कोणाचं? पण सगळ्यात जास्त नाव कोणाचं निघतं? खारुताईचं. कोणात निघतं? खारुताईचं निघतं. एक लक्षात ठेवा, लाईफमध्ये मोठा पैसा देण्याचं कधीच नाव निघत नाही. एक छोटा 1 रुपया देतो ना, त्याचं भगवंत नाव काढत असतो. कारण का? तो कष्टाचा पैसा आहे त्यांच्या. आणि स्वामींचं म्हणणं एकच आहे की जो यज्ञ, जो जप यज्ञ, हा जो यज्ञ आहे हा सर्वानुमते झालेला आहे. आणि मग सर्वानुमते झाला तर मला याच्यातला गरीबातला गरीब माणसाचा काय पाहिजे? 1 रुपया पाहिजे. काय पाहिजे? 1 रुपया. कारण की तुमचा 1 रुपया हा कष्टाचा आहे. तो कष्टाचा 1 रुपया त्या यज्ञाला लागला तर यज्ञाचं फळ मिळणार. आणि ते यज्ञाचं फळ मिळाल्यानंतर ती उदी जी तयार होणार, ती उदी तुमच्यासाठी जे कुठं कोणाला घेऊन जायचंय? तुम्ही त्यातली मोठी बरोबर कार्यक्रम लावलाय. आपल्यासाठीच चाललंय हे, कोणा दुसऱ्यासाठी नाही. सकल परिवार, चिदंबर परिवारच नाही, ती उदी, ती धुनी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत कल्याण जाईल. मग मला सांगा, ती धुनी कुठपर्यंत जाणार आहे? वाऱ्यात. वारा गेला, वारा कोणाला धाडता येतो का? मग तो कुठे जाऊ शकतो? कुठपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 4 दिवस चाललेला हा यज्ञ हा कुठपर्यंत जाईल एवढं लक्षात ठेवा. आमच्या देशवंडीकरांना सांगायची गरज नाही. 60 कोटीचे अनुभव अजून लोक घेतात आहे. 60 कोटीचे अनुभव अजून लोक घेतात आहे. अनुभव घेता म्हणण्यापेक्षा इथं डोकं टेकवलं की काम होतं. तसंच कवठा होणार. कवठ्याला डोकं टेकवलं की काम होणार. आणि त्यासाठीच आपल्याला हा केलेला 8 तास आहे. 8 तासाचं रूपांतर तुम्ही सगळ्यांनी आनंदात होऊ द्या. आणि चिदंबर नामस्मरणात आणि चिदंबर पारायणामध्ये प्रत्येकाने गुंतून जा. माझी स्वतःहून कळकळीची विनंती आहे. 25 पानाचं एक पुस्तक आहे, प्रत्येकाने घ्या. काय होतील? 500 रुपये होतील, 1000 रुपये होतील, 2000 रुपये गोळा होतील. तुमच्याकडून काय गोळा होईल ते करा. कोणाला इथं काय मेडल दिले जाणार नाही जास्त पैसे आणले तर, आणि कमी आल्यानंतर फाशी दिली जाणार नाही. पण प्रत्येकाने काही ना काही द्या. त्या तुमचं नाव आयुष्यभर लागेल. त्या यज्ञामध्ये तुमची आहुती केली जाईल आणि तो यज्ञ तुमच्या सकल परिवारासाठी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्ता हे पावती पुस्तक घेऊन जा. काही टेन्शन घेऊ नका. कोणी म्हणत असेल याच्यात 2000 आणायचे आणि 3000 आणायचे, मायाचे होणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक पावती 2000ची फाडली पुस्तक असं आणून दिलं तरी चालेल. तुम्ही अशी 500 रुपयाची पावती फाडली आणि पुस्तक आणून दिलं तरी चालेल. पण एक लक्षात ठेवा, 1 रुपया आपला यांच्याकडे जाईल तर आपला 1 रुपया कुठंतरी काढणी लागेल. हे तुम्हाला 60 कोटीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. हे कार्यक्रम झाल्यानंतर आता इथं कवठ्याचे लोक आलेत. कोणाला घ्यायचं असेल तिने पुस्तक घ्या. कोणाला स्वतःहून पावती फाडायची असली तिने पावती फाडा. ज्याला जसं शक्य असेल त्या रूपामध्ये प्रत्येकाने आपल्या कार्याला मदत करा, एवढंच सांगतो. आणि गुरु दान कुंभ सांगा. आपण खूप वाटलेली पण अजून एकदम कमी आले. नाही ते सागरचं काम आपलं काम नाही. सागरने घरी जायचं त्यांच्या. दानकुंभ सांगायला आपल्याला आता काय, आपण जसे देणार आणि द्यायची जबाबदारी त्याची. त्यांना घरी ठेवायच्यातले घरी ठेवते, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कोणाचं काही नाही. कारण का की हे दानकुंभ घरी ठेवायसाठी कोणाला दिलेले नाही. प्रत्येकाने दानकुंभ हे जमा करा. काय असतील ते पैसे असू द्या, नंतर टाका, नंतर देणार असले नंतर द्या. पण प्रत्येकाने ते दानकुंभ प्रत्येकाने आणून द्या. दुसरं काही नाही ना? कोणाचं काही म्हणणं?